अवघ्या 10 महिन्यात 58 कोटींचे झाले 213 कोटी रुपये. महाराष्ट्र सरकारमधल्या बड्या मंत्र्यांच्या आग्रहानं उखळ पांढरं. झी24 तासचं आणखी एक दणदणीत इन्व्हेस्टिगेशन. ऑपरेशन खैरात प्रकरणाची चौकशी होऊन सत्य समोर आलं पाहिजे. काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांची मागणी. भाजप सरकार भ्रष्टाचारग्रस्त असल्याचा आरोप. नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडून पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट. भेटीचा राजकीय तपशील गुलदस्त्यात. राष्ट्रीय अध्यक्षपदाचा निर्णय लवकरच घेणार तटकरेंची माहिती. विलिनीकरणाला राष्ट्रवादीचा विरोध. शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत जाण्यास काही नेते तयार नसल्याची सूत्रांची माहिती. सुनेत्रा पवारांना राष्ट्रीय अध्यक्ष करण्याबाबत दिल्लीतील बैठकीनंतर एकमत झाल्याची माहिती. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज पुणे जिल्हा नियोजन समितीची बैठक घेणार. अजित पवारांच्या निधनानंतर पुण्याच्या पालकमंत्री म्हणून पहिली बैठक. देशभरातल्या 10 कामगार संघटनांकडून आज भारत बंदची हाक. केंद्र सरकारनं कामगार कायद्यात केलेल्या बदलांचा निषेध. काँग्रेसचा बंदला पाठिंबा. मुंबईतील रस्ते फुटपाथवरील अतिक्रमणावरून हायकोर्टाची नाराजी. अतिक्रमणामुळे पुढच्या 10 वर्षात मुंबईकरांना घोड्यावरून प्रवास करावा लागेल. हायकोर्टानं उपटले पालिका प्रशासनाचे कान. मुंबईच्या भायखळ्यात रहिवासी इमारतीची लिफ्ट कोसळली. दुर्घटनेत 5 जण जखमी झाल्याची माहिती. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू. डहाणू बोईसर दरम्यान धावत्या लोकलमधून तरुण वैतरणा खाडीत पडला. दरवाजात उभा असताना पाय घसरून खाडीत पडला. स्थानिक मच्छीमारांच्या प्रसंगावधानामुळे तरुणाचा जीव वाचला. आणि T20 वर्ल्ड कपमध्ये आज भारत आणि नामिबिया यांच्यात लढत. सामन्याआधी टीम इंडियावर दुहेरी संकट. अभिषेक शर्मा आजारी. ईशान किशनही दुखापतग्रस्त.